योगेश कदम यांनी सल्ले देण्यापेक्षा स्वतः त्या ठिकाणी ज्या कुटुंबाला त्रास दिलाय सदानंद कदम यांच्या, मग ते व्यवसायात असताना त्यांना का नाही मदत केली? उलट सदानंद कदम यांचा व्यवसाय, या व्यवसायामध्ये व्यवसायातनं कशा अडचणीत येतील? जे स्वतः सख्ख्या भावाचे झाले नाहीत रामदास कदम, आता मुलाला पुढं केल्यानंतर सख्ख्या भावाला व्यवसायातनं अडचण निर्माण करणारे रामदास कदम, योगेश कदम, आता त्या अनिकेत कदमला सल्ला देतात की त्यांनी व्यवसाय करावा. मग व्यवसाय करत असताना व्यवसायात काय मदत झाली त्याला? उलट या व्यवसायामध्ये सदानंद कदम यांना 11 महिने जेल भोगावं लागला. त्यांचं इथलं स्टोन क्रशर क्रस्टँडचं जे क्रशर आहे त्याच्यामध्ये नोटीस देण्यात आली. त्यांचा व्यवसायामध्ये जे जागा जमीन घेतली त्याच्यामध्ये पार्टनरना त्यांना पुढे करून त्यांना अडचण करण्याचं काम केलं. MPCBच्या नोटीस त्यांना, हे पर्यावरण मंत्री असताना त्यांना अडचणीत आणण्याचं काम केलं. आणि मग तुझ्या खात्याकडे MPCB खातं होतं, तू कुणाचं चांगलं बघितलंय? आणि मग रामदास कदम अगदी सगळ्यांना वाईटात बघणारा, समोरच्याचं नुकसान करणारचं कामच यांनी केलंय. आणि मग योगेश कदमनी आमच्यात भांडणं लावू नये. मग तुझ्या वडिलांना विचार रामदास कदमांना. मी 1987 साली शिवसेनेचा विभाग प्रमुख होतो. शिवसेना जिल्हा प्रमुख कानडे साहेब होते, अनंत गीते साहेब होते. मी 87ला विभाग प्रमुख होतो, 89ला मी सरपंच होतो. आम्ही याची सगळी निवडणूक केली होती. आम्ही कुठली भांडणं लावली होती? आणि मग आता भांडणाचे उदाहरण देत असताना तुम्ही काय काय केलं ते पण त्याचा पूर्व इतिहास तपासा ना. तुझ्या वडिलांनी, उद्धवजीने एवढं सगळे पदं दिली. गीते साहेबांनी तुमच्या निवडणुकीत, त्यांच्या निवडणुकीत 2014ला सुद्धा तुम्ही शेण खाल्लंच होतं, कपबशीचं निशाणी घेऊन. तुम्ही सतत अंगात तुमच्या गदारी भरलेली. आणि मग आता पडत्या काळामध्ये आम्ही शिवसेनेला मदत करायला लागलो, त्याच्यानंतर ह्यांना भाऊबंदकी आठवली. आणि भाऊबंदकी एवढीच असेल तर मग जेव्हा 11 महिने जेलमध्ये सदानंद कदम होते, त्याच्या ते तुमचा हा अनिकेत कदम हा पुतण्याच आहे, तुमचा भाऊ, चुलत भाऊ आहे. त्याच्या कुटुंबाला हाक मारायचं तुम्हाला नाही झालं. आणि मग तुमचं सगळं हे आता चित्र उघड झालेलं आहे. तुम्ही बोलता काय, वागता काय? आणि मी बोलतो तेच करतो, करतो तेच बोलतो, हे जे बॅनर लावलेत ते लोकसभेला जे बोलले आपण की मी 25,000पेक्षा 1 मत कमी पडलं तर निवडणूक लढणार नाही, तसं बॅनरवरती लिहून टाका वरती की बाबा मी बोलतो तेच केलं. आणि तर लोक त्याच्यामध्ये हे करतील. अनिकेत कदम यांना राजकारणात येऊ नये असं म्हणण्याची स्वतःला भीती वाटायला लागली. कारण अनिकेत कदम यांचं गाव सुद्धा जामगे आहे. आता जामग्यामधले असंख्य शिवसैनिक ते शिवसेना प्रमुखांना मानतात. मुंबईला मंगेश कदम उपविभाग प्रमुख असतील, रमेश कदम हे डोंबिवलीचे विभाग प्रमुख आहेत. असे असंख्य शिवसैनिक जे शिवसेना प्रमुखांच्या विचाराचे आहेत. रामदास कदम पक्ष सोडून गेलाय, मूळचे शिवसैनिक तिथंच आहेत. आणि म्हणून जामग्यामध्ये परवाच्या इलेक्शनला टेबल लागलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं जे गेले 90 पासून विरोधकांचं कोणाचं टेबल लागत नव्हतं, तिथं लागलं. आणि मग ओरिजिनल शिवसेनेचं तिथं शिवसैनिक जागेवरती आहेत. आणि म्हणून ही सल ही रामदास कदम आणि त्याचा मुलगा योगेश कदम ह्याच्या मनामध्ये कायम आहे. आणि म्हणून योगेश कदमला ही भीती झालेली आहे अनिकेत कदमची. कारण अनिकेत कदम यांचे वडील सदानंद कदम हे इथे नगरपालिकेमध्ये आघाडीच्या माध्यमातून त्यांनी सत्ता खेडची आणली. दापोली मंडणगड नगरपंचायतीच्या बाबत निवडणुकीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. आणि ते उद्योजक, व्यापारी म्हणून संपूर्ण आमच्या चिंचगड फुरुस पट्ट्यामध्ये जे कोण त्यांच्या ज्यांना कोणाला मदत देतात, जे बेरोजगार आहेत, ते कित्येक लोक त्यांच्या फार्म हाऊसला कामाला आहेत, त्यांच्या व्यवसायामध्ये कामाला आहेत, त्यांच्या क्रस्टँडला कामाला आहेत. अशा असंख्य लोकांना रोजगार दिलाय. रामदास कदमनी फक्त या ठिकाणी ते 8 कोटीचं कोल्ड स्टोरेज बांधून ठेवले. त्यानं 8 रुपयाचा सुद्धा धंदा नाही, सबसिडी खाण्याचेच उद्योग तिथं केले. याच्यापूर्वी सुद्धा काजू, बिया, म्हशी उद्योग असले काय काय आणून लोकांची दिशाभूल करण्याचं काम झालंच. आणि म्हणून हे सगळ्यांना आता ओळखून आहेत. स्वतःच्या गावामधली सुद्धा जवळजवळ निम्मे अधिक मतं आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सदानंद कदम यांच्या माध्यमातून मिळायला लागली. आणि म्हणून मनामध्ये सल आहे. आणि म्हणून फक्त धंदा करावा अनिकेत कदम त्यांनी राजकारण करू नये हे सल्ले देण्यापेक्षा, तुमचा राजकीय धंदा झालेला आहे. कुठं तिथं शेण खायला भेटेल तिथं तुम्ही पर्यावरण खातं तुम्ही सांभाळ. पर्यावरण खातं त्यानंतर ह्या खात्यातच जास्त मलाही मिळते, या खात्यातनंच आपण नोटीस देऊन ब्लॅकमेल करून लोकांकडनं पैसा मिळवू. आणि म्हणून स्वतःच्या भावाला सुद्धा योगेश कदमने तेच मंडळ घेतलेलं आहे. एका बाजूला अशा पण लूट करायची आणि दुसऱ्या बाजूला सांगायचं की सल्ले द्यायचं काम बंद करा. आता निवडणूक तोंडावरती आले, लोकच तुमचं काम करतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात
TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.